हॅलो नमस्कार, मी नायिकांची सोनाली. साधेपणातलं सौंदर्य शोधत ना आजच्या ब्लॉगमध्ये ना की माहीत नाही काय होणार आहे, बट आज आहे सॅटरडे आणि आता सकाळी आवरलेलं आहे सगळं. आणि आज ना की असं ठरवलेलं होतं की स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही, मंदिरला जायचं आणि येतानाच आपल्याला ब्रेकफास्ट करून यायचा. आता ब्रेकफास्ट म्हणायच्या ऐवजी मला असं वाटतंय की बाबा आपण थोडंसं काहीतरी असं खाऊ की जेणेकरून लंच पण आपलं स्किप होईल. सो असा विचार आहे सध्या तरी, म्हणून म्हटलं की पहिल्यांदा आवरले. आता श्रीषा गावाकडे गेले त्यामुळे काही करमत नाही आहे, सुचत नाही आहे. त्यामुळे म्हटलं की आज थोडंसं बाहेर पडू, कारण काल पावसामुळे काही बाहेर पडता आलेले नाही आहे. आणि नॉर्मली आपण कसं संध्याकाळी वॉक तरी करून येतो, बट असं काल पण काहीच झालं नव्हतं, खूप पाऊस होता काल. म्हणून मग आज विचार केला की चला आता आपण जाऊन मंदिरलाही जाऊन येऊ आणि नंतर ना मग मस्त असा नाश्ता करून येऊ. मिसळचा बेत आहे, तर खूप दिवस झाले मिसळ खाल्लेले नाही आहे. आता बघू की आपण मिसळ कशी टेस्ट वगैरे येते, त्यामुळे फूड ब्लॉगसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर मी दाखवते सुद्धा. मिसळ माहीत नाही, मलाही खरंच खूप आवडतो. मी घरी केलेला असतो तोही खरंच खूप छान होतो, बट आता तेवढी करायची ताकद नाही आहे. ताकद नाही आहे म्हणजे ना की कधीतरी ना की आपल्या हातचं नको वाटतं खायला, तर असं काहीतरी झालेलं आहे. म्हणून म्हटलं की बाहेरच करून येऊ आणि थोडंसं सकाळी ना की आपण किचनला आपण थोडीशी शांतता देऊ असं विचार केला. कारण काही ना काहीतरी बनवत असते, करत असते. काल पाऊस पडला म्हणून मग छान असा मँगो शिरा केला, मसाले भात केलं, कारण सकाळची अजून भाकरीसुद्धा शिल्लक होती. आणि मसाले भात असेल तर मी भाकरीला सुद्धा हात लावत नाही आहे, त्यामुळे त्याही गोष्टी सगळ्या झाल्या. म्हटलं सकाळी सकाळी थोडंसं किचनला आराम देऊ. आणि ऊन व्हायच्या आत ना की आता माहीत नाही आज ऊन कमी असेल कारण काल पाऊस पडल्यामुळे, पण आज ऊन व्हायच्या आतमध्ये ना पण मस्त असं मंदिरला जाऊन दर्शनसुद्धा घेऊ आणि नंतर ना मस्त असा फूड ब्लॉग म्हणजे मिसळचा बेत आहे, सो ते सुद्धा करून येऊ. सो स्टे ट्यून, बघा आजचा दिवस कसा जातो. आणि विचार केला आहे की असं मोस्टली मी डेली ब्लॉग वगैरे असं काही होत नाही आहे. काहीतरी कार्यक्रम असेल किंवा काहीतरी आपल्याला इन्फॉर्मेशन वगैरे द्यायची असेल तर असंच मी ब्लॉग वगैरे करत आलेले आहे. बट करू आता काहीतरी, कारण आपल्याला जर आता फुल फोकस ह्याला द्यायचं असेल ना तर आपल्याला करावी लागेल. सो काही चुका वाटत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, तर त्याही गोष्टी आपण करण्यात येईल. चला आता जास्त वेळ घ्यायला नको, कारण ऑलरेडी खरंच खूप वेळ होत आहे. आता साहेब गेलेत पेट्रोल टाकायला, शहरामध्ये पेट्रोल कमी आहे. सो म्हटलं की मी पहिल्यांदा पेट्रोल टाकून येतं मग आपण जाऊ. सो बाय बाय, चला मंदिरात भेटू आपण. खरं सांगू का, आजचा दिवस खूपच छान आणि प्रोडक्टिव्हिटिव्ह आहे. गृहिणी म्हणून आपण घर, मुलं, कुटुंब या सगळ्या जबाबदारी तर आपण सांभाळतोच, पण स्वतःसाठी थोडा वेळ काढला आणि नंतर सुंदर क्षणाचा आपला हा ब्लॉग सुरू झाला. चला पटकन मंदिरामध्ये जाऊ. सॅटर्डे संडे मोस्टली आमचं असतं की बाबा एक दिवस तरी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन मगच आम्ही पुढचं काम करत असतो. सो गेले, शांत वातावरण होतं. थोडंसं लेटच होतं आम्हाला जायला. सकाळी सकाळी पूजा वगैरे असते, अभिषेक असतं, पण ते कधी आम्हाला मोस्टली मिळत नाही आहे. बट नाही मिळालं तरी पण आम्ही दर्शन घेऊन येतच असतो. सो दर्शन घेतलं आणि मग नंतर आता आपण तिथून निघू. आणि जरा खरंच खूप मन प्रसन्न वाटतं इथं आल्यावरती. माहीत नाही, प्रत्येक शनिवारावर तर पाय इकडे ओढतातच, त्यामुळे एक समाधान आणि एक आठवड्याभरासाठी ना की पॉझिटिव्ह एनर्जीच मिळून जाते. आणि तिथून निघालो तर मस्त असं झणझणीत असा आपला हा काय मिसळ ब्लॉग आपण म्हणू शकतो. तर आता आपण आलो आहोत मिसळ खायला. खरं सांगायला गेलं तर फूड एक्सप्लोरिंग मला खरंच खूप आवडतं. नवीन ठिकाण, नवीन चव आणि नवीन अनुभव नेहमी काहीतरी खरं शिकवून जातं. वा, किती बघा हे सुंदर दिसते ना ही मिसळ. वरून फरसाणा, कांदा, लिंबू, गरमागरम रस्सा, फक्त बघूनच आपल्याला तोंडाला पाणी सुटतंय ना. मस्त. आणि रस्सा एकदम बॅलन्स आहे, तिखटपणा योग्य आहे, खूप छान आहे. तुम्हाला मिसळ आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. एक गृहिणी म्हणून, होममेकर म्हणून आपण दिवसभर घरच्यांच्या आवडीनिवडी सांभाळतो, पण कधीतरी स्वतःसाठीच वेळ काढायला हवा. अशा छोट्या आउटिंगमुळे ना की खरंच मन रिफ्रेश होत असतं. म्हणून मला म्हणायचं आहे की आपण स्वतःला गिल्ट वाटून घ्यायचं नाही आहे. स्वतःसाठी 1 तास काढलात तरी काही चुकीचं नाही, कारण आनंदी आई आणि आनंदी पत्नी संपूर्ण घरालाही आनंद ठेवत असते. The next day, the next day, the next day. दिवस कसा उजाडतो आणि मावळतो ना की खरंच कळत नाही, असं म्हणायला काही आता हरकत नाही आहे. आणि आपली गाडी चालली आहे आता सर्व्हिसिंगला. खरंच खूप दिवसानं म्हणा किंवा जरा थोडीशी लांब जाते, त्यामुळे जरासं मन ठीक आहे. पण कसं असते की ही जितकं गाडीची सर्व्हिसिंग वेळेवर करणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण तितकंच आपल्या आयुष्याची सर्व्हिसिंग करणं ही खरंच महत्त्वाचं आहे. ही गाडी आपल्या अनेक आठवणींचा भाग आहे. फॅमिली ट्रिप म्हणा
किंवा फंक्शन्स, आउटिंग्स खूप आठवणी जोडलेल्या आहेत सध्या. एवढ्या कमी वेळेत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या गाडीला फ्युएल भरतो, तसंच सर्व्हिसिंग करतो, क्लिनिंग करतो, तसंच स्वतःसाठीही करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तर नक्कीच सांगा. कधी कधी फक्त 15 मिनटं स्वतःसोबत घालवायची तरीच मनाला खरंच खूप बरं वाटतं. आणि आता ही गाडी चालली सर्व्हिसिंगला. सो भीतीही मनात एक असते की तेही सगळ्या गोष्टी चेक करत होत्या की बाबा काय आहे, किंवा म्हणजे त्यांच्याही गोष्टी तिकडून त्यांना जे काही त्यांचे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करत होते. मी इकडून करत होते, साईन वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर ते करत होते. चला आता बघू आपली गाडी आपल्याला परत रिटर्न कधी मिळते. त्यामुळे चला तर कुठलाही म्हणजे आपण जेवढं काम करतो ना तर ते कुणालाही खरंच दिसत नसतं. त्याची किंमत कमी होत नाही. खरं तुम्ही घराचा आधार आहात. दररोज स्वतःचं कौतुक करा, कारण घरासाठी जे करता त्याची किंमत पैशात खरंच मोजता येत नाही आहे. त्यामुळे जितकं गाडीची सर्व्हिसिंग तितकंच आपल्या मनाचीही सर्व्हिसिंग करायला काही हरकत नाही. सो नक्कीच करा. आणि संध्याकाळी होता आमचा बर्थडे सेलिब्रेशन. खरंच आयुष्यातील आनंद मोठ्या गोष्टीमध्ये नसतो तर अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये लपलेला असतो असं म्हणू शकतो आपण. आणि आजचा आपला हा शेवटचा म्हणजे ब्लॉग आहे ना की खरंच खूप छान झाला. आपल्या प्रिय मैत्रिणी व्यक्तींसोबत वेळ घालवणं, हसणं किंवा गप्पा मारणं हेच खरं वेल्थ आहे असं आपण म्हणू शकतो. तिचं तो डान्स बघण्यातच बिझी राहिला. कुठलं स्वस्ती कुठलं गुलाबी साडी आहे म्हणून तो गुलाबी ड्रेस घातली का? हा चला डान्स हा चला डान्स हा अरे लग्नाचे अजून राहिले तर लग्न पण 15 दिवस झालं. हा इकडे बघ. हा ए तू पण उभी राहा ना, तू पण डान्स कर ना. हा चला स्टार्ट. हा त्याचा फ्रेंड आहे का तो? फ्रेंड आहे म्हणून हा खुश झाला. मगाचपासून शांत बसलेला. नाही बघितलं इकडे सगळे टीव्ही बघत बसले. सगळे टीव्ही बघत बसलेत. तू डान्स करते. हे नी ओवाळण्यासाठी गडबड करायला की कशासाठी? हे आता डायरेक्ट एकदम येते का असं सर दिसते का बघा.
असू दे ना. चाल. अजून एक लागेल. हे अर्णव घाल की घाल. बिचारे ती थांबल्या. थांब थांब 1 मिनिट. अरे घाल ना अर्णव. तुला पहिला केक तुला पाहिजे. हे ना सगळ्यांचे फक्त केक घालायला लागेल ना. मोठ्यांचे आहेत का हे? लहानांचे पावभाजी भरायचे किती ते बघून म्हणजे अशा ट्रे मध्येच भरायचं ना. चला छान अशी पार्टी झाली, मस्त मजा वाटली. आणि कधीतरी असं भारी ना की थोडंसं आउटिंग करत राहा, फूड ब्लॉग म्हणजे फूड काहीतरी एन्जॉय करत राहा. तर ॲक्च्युली असा आजचा आमचा दिवस गेलेला आहे. सो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूच आपण नेक्स्ट अशा धमाकेदार ब्लॉगमध्ये. तर धमाकेदार ब्लॉग बघायचा असेल तर आपल्याला सबस्क्राईब तर नक्कीच करावं लागेल. सो सबस्क्राईब करा आणि चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली.